इयत्ता 10वी प्रकरण 4 अर्थनियोजन. पहिले गणित. श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट म्हणजे ITC व किती रुपये कर भरावा लागेल. दिलेल्या गोष्टी. सोलार ऊर्जा संचाची खरेदी किंमत 85,000 रुपये, सोलार ऊर्जा संचाची विक्री किंमत 90,000 रुपये आणि वस्तू व सेवा कराचा दर 5%. पहिला आउटपुट टॅक्स. विक्रीच्या वेळी दिलेला कर तो आपल्याला दिला आहे. विक्रीच्या वेळी हा 90,000 दिला आहे. 90,000चा 5% म्हणजे 90,000 गुणिले 5/100 शून्य घालवले 9×5=45 म्हणजे 4,500 रुपये. इनपुट टॅक्स. खरेदीच्या वेळी दिलेला कर 85,000 रुपयाचा 5% 85,000 गुणिले 5/100 शून्य घालले. उत्तर 42,250 रुपये. म्हणून देय GST आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स 4,500 रुपये, इनपुट टॅक्स 4,250 रुपये, वजाबाकी 250 रुपये. म्हणून श्रीमती मल्होत्रा यांना रुपये 4,250ची वजावट मिळेल व त्यांना 250 रुपये कर भरावा लागेल. 25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवरती 28% GST आकारला तर एकूण बिल किती रुपयांचे असेल व त्यात CGST व HGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी. दिलेल्या गोष्टी. वस्तूची छापील किंमत 25,000 रुपये आणि सूट 10% आणि GST 28%. रिसिट काढूया. छापील किमतीच्या 10% छापील किंमत 25,000. 25,000 गुणिले 10/100 उत्तर 2,500 रुपये. म्हणून वस्तूची करपात्र किंमत छापील किंमत 25,000 रुपये वजा सूट 2,500 रुपये म्हणून उत्तर वजा की 22,500 रुपये करपात्र किंमत. पुढे GST 28%. सूत्र आहे CGST बरोबर HGST बरोबर GSTचे 2 GST 28चे 2 14% म्हणजे CGST 14% आणि HGST 14%. तर CGST काढून घेऊया. करपात्र किमतीच्या 14% करपात्र किंमत 22,500 रुपये. 22,500 गुणिले 14/100 उत्तर 3,150 रुपये. CGST बरोबर HGST 3,150. एकूण रक्कम ही 22,500 अधिक 3,150 अधिक 3,150 मग 28,800 रुपये. श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शक किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील. दिलेल्या गोष्टी. दर्शक किंमत ₹5 अधिमूल्य ₹20 एकूण गुंतवणूक 20,000 रुपये. सूत्र आहे बाजाराबरोबर दर्शक किंमत अधिक अधिमूल्य. दर्शक किंमत 5 रुपये अधिक अधिमूल्य 20 रुपये म्हणून उत्तर 25 रुपये. पुढे शेअर संख्या. एकूण गुंतवणूक बाजारभाव. एकूण गुंतवणूक 20,000 रुपये. बाजारभाव काढला आपण 25 रुपये. 25×8 = 200 म्हणजे 800 म्हणून श्रीमती देशपांडे यांना 800 शेअर्स मिळतील. चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवरती 1,05,000 रुपये GSTला व विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय GST काढा. विक्रीच्या वेळी घेतलेला कर मीन्स आउटपुट टॅक्स ₹1,22,500 रुपये. खरेदीच्या वेळी दिलेला कर इनपुट टॅक्स 1,05,000 रुपये. म्हणून सूत्र देयकर बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स 1,22,500 1,22,500 वजा इनपुट टॅक्स 1,05,000 वजाबाकी 22,000 रुपये. म्हणून चेतना स्टोर्सला भरणारा देयक GST 22,000 रुपये.